आता आम्ही आलेलो आहोत आरजे हॉटेल या ठिकाणी. आरजे हॉटेल हे आहे आमचं दार्जिलिंगचं हॉटेल. ही आहे आमची रूम. ही इकडे गॅलरी. हा इकडे व्ह्यू आमचा. व्ह्यू एकदम जबरदस्त एकदम. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे आत्ता वाजलेले आहेत 2:30. आम्ही आलेलो आहोत दार्जिलिंग टायगर हिल या ठिकाणी. आपण पाहू शकताय काहीच वेळामध्ये सूर्योदय होणार आहे. आम्ही त्याची आता प्रतीक्षा करत आहोत. सूर्योदय पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे या टायगर हिल या ठिकाणचा. आणि त्याच ठिकाणी जिथं कंचनगंगा पर्वत रांगांवर सूर्यकिरण पडतानाची विहंगम दृश्य आपण आता माझ्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकताय, ज्यामुळे शिखरे सोनेरी रंगात उजळत आहेत. सकाळचे 4 वाजलेले आहेत. अतिशय सुंदर असं हे दृश्य हिमालयातील उंच शिखरांवर सूर्योदय पाहण्याचा अद्भुत अनुभव आज आम्हाला मिळालेला आहे. कांचनगंगा पर्वताचे शिखर सोनेरी रंगात न्हाऊन निघतात. या ठिकाणाहून माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटर देखील येथून दिसतोय. आपण पाहू शकताय. आता सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. अतिशय सुंदर असं हे दृश्य टायगर हिल दार्जिलिंग समुद्र सपाटीपासून सुमारे 2,590 मीटर उंचीवर आहे. अतिशय सुंदर असा हा कांचनजंगा आपण पाहू शकता. आहे सूर्याची किरण त्या ठिकाणी पडलेली आहेत. टायगर हिल दार्जिलिंग येथील सूर्योदयाचे दृश्य हिमालयातील सर्वात चित्तथरारक अनुभवांपैकी आमचा एक अविस्मरणीय अनुभव या ठिकाणचा आहे. 2,590 मीटर उंचीवर असलेले हे व्हॅन्टेज पॉईंट कांचनगंगा पर्वतावर सूर्य उगवल्याचे अतुलनीय दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकताय, ज्यामुळे आकाश सोनेरी आणि रंगात न्हाऊन निघालेला आहे. तर मित्रांनो, टायगर हिल या ठिकाणून आम्ही निघाल्यानंतर आमचं हॉटेल आरजे हॉटेल या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. माझ्या रूममधून आपण हे अतिशय विहंगम सुंदर असं दृश्य दार्जिलिंगचा नजराणा आपण पाहू शकता. आहे अतिशय सुंदर असं हे ठिकाण दार्जिलिंगच्या हॉटेल आरजे या ठिकाणाहून आपल्याला दिसत आहे. किती बर्फ आहे. तर मित्रांनो, दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे, जे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं आहे. आणि आपल्या सुंदर दर्या, हिरव्यागार चहाच्या माळ्यांसाठी, धुक्यासाठी, शिखरांच्या विहंगम दृश्यासाठी ओळखले जाते. याला मिनी स्वित्झर्लंड देखील असेही म्हणतात. आपण पाहू शकता आहे आमच्या या हॉटेलमधून दार्जिलिंगचं विहंगम असं दृश्य. वा, सकाळची सुंदर पहाट. आता काही वेळानंतर आम्ही बर्फाचा पूर्ण डोंगर दार्जिलिंगच्या दर्शनासाठी रोपवे असो किंवा चहाचा माळा असो या ठिकाणी आम्ही आता भेट देणार आहोत. चला तर आता पाहूया पुढील दृश्य आणि नजराणा. याच ठिकाणावरून कंचनजंगाचे दृश्य. इथून जगातील 3ऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कंचनजंगाचे दृश्य आपण माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत. आणि अतिशय सुंदर असा हा विहंगम दृश्य दार्जिलिंग या ठिकाणाहून मी आपल्याला एक्सप्लोर करत आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत दार्जिलिंगचा रोपवे या ठिकाणी. आपण पाहू शकताय आम्ही रोपवे या ठिकाणी आलेलो आहोत. हे भारतातील पहिले केबल कार सिस्टम असून ते रंगीत व्हॅलीमध्ये सुंदर चहाच्या मळ्यांचे आणि दऱ्यांचे विहंगम दृश्य दाखवते. पाहू शकताय या ठिकाणी पर्यटक चहाच्या मळ्यांना देखील
जोडले जातात. मित्रांनो, आता आम्ही रोपवे या ठिकाणाहून निघालेलो आहोत. साधारणतः या ठिकाणी आल्यानंतर रोपवेमध्ये बसल्यानंतर माणसाला फोटोचा असो किंवा व्हिडिओ शूटिंगचा असो मोहच आवरत नाही. साधारणपणे या ठिकाणी माणूस रोपवेमध्ये बसल्यानंतर रिटर्न येण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो. चला तर आता आम्ही रोपवेमध्ये बसतोय. पाहूया आता पुढील नजराणा कसा आहे. तर आलेला आहे आमचा रोपवे ट्रॉली. आता आम्ही आमच्या फॅमिलीसहित या ठिकाणी बसणार आहे. तर मित्रांनो, दार्जिलिंग रोपवे हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग शहरातील एक रोपवे आहे. 5 किलोमीटर लांबीचा हा रोपवे, म्हणजेच प्रत्येक मार्ग 2.5 किलोमीटर. हे शहरातील एक अतिशय सुंदर असं हे पर्यटन स्थळ. या ठिकाणी आपण नक्कीच एकदा तरी भेट द्या. आल्यानंतर रोपवेमध्ये बसायला विसरू नका. रोपवेमध्ये आता पाहूया हा रोपवे किती मिनिटाचा आहे. बघू आता. तर रोपवे आता सुटणार आहे आमचं रोपवे. कुंडलिका वरदेव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बस इथंच थोडस होतंय, नंतर येऊन थांबतोय. पाठीमागे बघू नका, आम्ही इकडे बघतोय. इकडून घे, पाठीमागे बघू नको. तुम्ही इकडून शूटिंग घ्या ना आमच्या आता त्यांच्याकडे ते घ्या. आता इकडून घ्या. चालू करा, शूटिंग चालू करा. चालू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आडवा घ्या, तसं नाही, तसं आडवा घ्या. परत चालू करा आता. वाह क्या बात है. ते इकडे आता मी घेतो. चला, तुम डर रहे हो, हम नहीं डरते. ये देखो, पाहू शकता आपण हे दार्जिलिंगच्या ठिकाणी आता आलेलो आहोत. चहाचे मळे आहेत. पुढे चहाचे मळे पुढे दिसतील ना. थांबा जरा. पुढचं रोपवे बिपवे दिसते का दुसरं? नाही. नाही, पुढची लाईन दिसली पाहिजे. हा, तिकडून येतानाच दार्जिलिंगचं दर्शन. वा वा, किती झाडी, काय झाडी, काय डोंगर. वा वा वा. चांगला काढायला एक फोटो घे दादा. स्नॅप काढ चांगला. हे पाहू शकताय. पुढचंच काढ घेऊ का आता. ते आता येताना काढ. हा, काढ आता. बरोबर आहे. ते रोपवे आलं पाहिजे दुसरं. काढ. 2 मिनिटं बी नाही झाली. अजून हे बराच वेळ. ते वा. रोपवे आलं पाहिजे बरं का दुसरं. येतील 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 रोपे येत आहे. ते हनुमंतांचं असं चहाचे मळे आहेत का? हा, हे चहाचेच मळे. हे चहाचे मळे खाली बघे. हे चहा आहे सगळी खाली. चहाचेच मळे दिसतायत. इथं धडधड बरं का. इथं पकडून बसा. ऐसा होता है, हमको पता है जी. हे काय ते काय ते बायका चहाचेच हा, मळे. चहा तोडता. हे चहाचे मळे सगळे खाली. चहाचंच आहे ते बघ. हा. काढलं. इकडे किती ladies आहेत. हे बघा, चहाचे मळे आपण पाहू शकताय. वा, काय सुंदर नजराणा आहे हा. चहाचेच मळे. हे पाहू शकताय चहाचे मळे. चहा कशी काढताय. बस. कोणत्या थांब जरा. हे चालू आहे ना ते? तेच आपण. तिथं आहे ना स्पॉट आहेत ना बघण्यासारखे. खाली दादा भुसे. आमचे मित्रमंडळी खाली पोहोचून चहा तोडण्याचा प्रयत्न करताय. हा, ड्रेस घातला. वा वा, अतिशय सुंदर त्यांनी असा ड्रेस परिधान केलेला आहे. आपलं चहा तोडण्यासाठी ते गेलेले आहेत आत्ता.
आम्ही देखील काही वेळामध्ये त्याच ठिकाणी जाणार आहोत. काय ते ह्याच्यात बी उगवतंय ना चहाच्या मळ्यात बी झाड उगवत आहे. असं वाटतंय जसं की आपण हेलिकॉप्टरमध्ये बसलेले आहेत. 600 रुपये किती हो 600 किती 600 का 700 रुपये तिकीट आहे तिथे गिरणाला इथं काहीच नाही म्हणायची 260. हा ते पूर्ण डोंगरावरती. हे पण वरतीच आहे की चांगलं हाईट बघ की खाली चांगलं वर आहे. मळे दिसायला लागले मळे हे मळे किती आहेत चहाचे बघा. चाय कमळा पण या काहीच उपयोग नाही ना असे हम्म? प्रोसेस किती होती त्याच्यावर. म्हणजे तुम्हाला काही लगेच तोडून न्यायची होती काही हा असं वाटलं असेल थोडं न्यावं. तोडून न्यायचं की घरी करून चहा करायचं मग काय तसंच पाहिजे होतं हे मोकळं पत्ते सोडलं. टाकायचे. त्या मनाने काहीच तिकीट नाही अजून जोक नाही एवढं मोठं. ते काय आपण गिरणारपेक्षा मोठा नाही आहे ना काय गं? नाही नाही गिरणारचा किती मोठा आहे. नाही मोठा गिरणारपेक्षा मोठा हा? गिरणारपेक्षा मोठा आहे. हो नाही दादा नाही हो गिरणार आपल्याला अर्धा तास लागला होता वाटतं. गिरणार हे कुठे होते दोघं जण तेव्हा. नाही दादू होत. दादू 7 मिनिट असं म्हणलंय ना दादू. होय बेटा. किती ग हा? हां तर लास्ट पॉईंट आहे तिथला. काय जबरदस्ती केला डोंगर ना. प्रत्येक ठिकाण लावलेले त्यांनी. हे बघा चहा सगळी इकडे सगळी चहा पावडर आहे सगळी. तिकडून इकडून दोन्हीकडून दिसतंय. तुला दिसते डोळे बंद कर नको ग दिसायचं असू द्या. रस्ते ती केवढे एवढे रस्ते तिकडचे आपले एवढे भले मोठे. म्हणजे आपल्या इथे 2 पॉईंट झाले की चहाचे मळे बी झाले. बस की मग रोपवे झालं आणि काय ते झुला 110 रुपये तिकीट आहे भेटले तिथे बी. झाड किती उंच हा, उंच नाही, असं राहू दे, सरळ. झाड. किती वेळ लागला बघा. 2 मिनिटं बी नाही झाली. अजून हे बराच वेळ. ते वा. रोपवे आलं पाहिजे बरं का दुसरं तिथे. येतील रोपे येत आहे. ते हनुमंतांचं असेल. ते चहाचे मळे आहेत का. हा हे चहाचेच मळे. हे चहाचे मळे खाली बघे. हा, हे चहा आहे सगळी खाली. हे बघ. चाय चहाचेच मळे दिसत आहेत. इथं धडधड होते बरं का. इथं पकडून बसा. तर, 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 तर. नहीं तो गड़ा ऐसा होता है. हमको पता है जी. हे काय ते बायका चहाचे हा चहा तोडता चहाचे मळे सगळे खाली. पुढचंच काढ घेऊ का आता थांब आता. तोड भाजी पाहू शकताय आपण आमची कन्या आणि जावाई पहा कसे चहा तोडताय. वा अतिशय सुंदर. कर आता कट. इकडे फिरव. मी आणि आमचा परिवार नवीन दार्जिलिंगचा या ठिकाणचा आकर्षक ड्रेस परिधान करून चहा तोडण्यासाठी आलेलो आहोत. वा अतिशय सुंदर असं हे दृश्य. वरून रोपे जातोय. खूप सुंदर असा हा नजराणा. मित्रांनो आयुष्यात नक्कीच जीवनाचा आनंद घ्या. आपल्या स्वतःसाठी वेळ काढा. आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढा. आणि नक्कीच वर्षातून 2-4 वेळेस का असेना फिरायला जावं असं मला तरी वाटतंय. सगळीकडे फिरव ना बेटा चहा. येतोय का दादू तिकडं. तर मित्रांनो दार्जिलिंगचा चहा हा भारताच्या पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगच्या डोंगराळ प्रदेशात पिकणारा एक विशेष प्रकारचा चहा आहे.
जो त्याच्या हलक्या सुगंधासाठी आणि चवीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी चहाचे मळे सगळीकडेच आपण पाहू शकतोय. हिमालयाच्या पायथ्याशी दार्जिलिंगच्या चहाच्या मळ्यांमध्येच अशा ठिकाणी पिकतोय. सूर्यप्रकाशाचा कमी संपर्क असल्याने कमी ऑक्सिडाईज मिळतो, ज्यामुळे त्याची चव आणि सुगंध वेगळा असतो. आपण पाहू शकताय आम्ही आता चहा तोडून आम्ही रिटर्नच्या प्रवासाला काही वेळामध्ये जाणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणचं विशेष आकर्षण म्हणजे टॉय ट्रेन. तर दार्जिलिंग हिमालयामध्ये या रेल्वेला DHR रेल्वे असेही म्हणतात. ही पश्चिम बंगालमधील न्यू जलपायगुडी NJP ते दार्जिलिंग दरम्यान चालणारी एक ऐतिहासिक आणि युनेस्को जगातील वारसास्थळ रेल्वे आहे. आता आम्ही दार्जिलिंगच्या टॉय ट्रेन ज्या ठिकाणी सुटते, जे स्टेशन आहे त्याच्याच बाजूला टॉय ट्रेनचे एक कॅबिन आहे. त्या ठिकाणी आम्ही आता नाश्ता, चहा, कॉफी पिणार आहोत. आपण पाहू शकताय अतिशय सुंदर असं हे जगातील सर्वोत्तम रेल्वेपैकी एक हा एक नमुना आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी स्टीम इंजिन आणि आधुनिक डिझेल इंजिन या दोन्ही प्रकारचे ट्रेन या ठिकाणी चालतात. आता ट्रेन आलेली आहे आणि त्यानंतर आम्ही टॉय ट्रेनमध्ये नाश्ता, चहा, कॉफी पिणार आहोत. मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.